हाय गाईज, तर मे महिन्यामध्ये काही कारणास्तव कुरडया किंवा पापड बनवायचे राहिले असतील तर ही व्हिडिओ आज तुमच्यासाठी आहे. मी सुद्धा थोडी लेटच झाली होती, तर मी आता जूनमध्ये हे बनवले आहेत. तर सर्वात आधी मी काय केलं होतं, 2 किलो तांदूळ स्वच्छ असे धुवून 3 दिवस त्यांना मी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आणि प्रत्येक दिवशी पाणी चेंज करायचं आहे. आणि तिसऱ्या दिवशी तुम्हाला ते आपलं सकाळी थोडाफार ऊन येतो त्यामध्ये वाळत घाला, नाहीतर फॅनवर घातलं तरी चालते. आणि ते वाळले तांदूळ करताना तुम्ही त्याचा पीठ आहे तो दळून आणा. आणि पीठ दळल्यानंतर लगेच आपल्याला या कुरडया बनवायला घ्यायच्या आहेत. तर 3 ग्लास पाणी घेतलं होतं मी एका पातेल्यामध्ये. त्या 2 टेबलस्पून पापडखार, 1 टेबलस्पून हिंग आणि 3 टेबलस्पून यामध्ये मी सॉल्ट ॲड केलं होतं. 2 टेबलस्पून यामध्ये मी जिरं कुटून ॲड केलं होतं. आणि त्याला नंतर मी 3 ग्लास यामध्ये जे आपण पीठ प्रिपेअर करून ठेवलं होतं ते यामध्ये घालून चांगलं असं मी त्याला मिक्स करून घेतलं होतं. आणि लगेच तुम्हाला एका परातीत किंवा मोठ्या थाळ्यामध्ये त्याला काढायचं आहे. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी तांब्या घेतला होता. तुमच्याकडे वाटी असेल तर तुम्ही त्याचा देखील यूज करून याला चांगलं असं तुम्ही पहिले चांगलं असं मिक्स करून घ्या यामध्ये, कारण की काही लम्स असतील ते यामुळे निघून जातात. आणि पाण्याच्या साहाय्याने तुम्हाला हा पीठ मळून घ्यायचा आहे. आणि पीठ घट्ट नका ठेवू, मी आधीच सांगते, नाहीतर त्या चांगल्या फुलत नाहीत. मी व्हिडिओमध्ये जी कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवली आहे तशाच प्रकारे तुम्हाला पीठ मळून घ्यायचं आहे. आणि पीठ मळलं की आपल्याकडे जो साचा असतो, साचा नसेल तुमच्याकडे तर तुम्ही पापड साडके यांना लाटू शकता. आणि मी शेवयांचा साचा आहे त्यामध्ये मी याच्या पट्ट्या अशा पाडून घेतल्या होत्या. आणि फॅनवरच मी याला वाळवलं होतं. सकाळचाच ऊन आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. मी घरातच या कुरडया त्या बनवल्या आहेत, कारण की जून महिन्यामध्ये मी बाहेर वाळत घालायची रिस्क घेत नाही. तर त्यामुळेच मी घरातच यांना वाळवून घेतल्या होत्या. आणि 1 दिवस वाळवल्यानंतर तुम्ही यांना जाळीमध्ये किंवा मोठ्या अशा टोपामध्ये काढून ठेवा. आणि आरामात फॅनवर किंवा थोडंसं ऊन असेल तुमच्या इथे ते त्यावर सुद्धा तुम्ही यांना वाळू शकता. मी फॅनवरच वाळवून घेतल्या होत्या. आणि तुम्ही आता बघू शकता कशा प्रकारे ज्या कुरडया आहेत त्या वाळल्या आहेत. असं नाही की ऊनच पाहिजे, उन्हामध्येच या वाळतील. एकदम पातळ असल्यामुळे त्या फॅनवर सुद्धा आरामात वाळतात. आणि मी गेल्या वर्षी सुद्धा अशा बनवल्या होत्या, पण मी आता तुम्हाला हीच रेसिपी सांगते. काही जणांना काही कारणास्तव उन्हाळ्यात करायला जमल्या नसतील तर ते पावसाळ्यात सुद्धा करू शकतात. म्हणजे भर पावसात नाही तर ॲटलिस्ट पाऊस सुरू होण्याआधी तरी ते करू शकतात. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कशा प्रकारे आपल्या कुरडया आहेत त्या वाळल्या आहेत. आणि वाळल्यानंतर यांना तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा कोणत्याही बरणीमध्ये तुम्ही यांना स्टोअर करून ठेवू शकता. वर्षभर चांगल्या प्रकारे या टिकतात, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि चांगल्या अशा कडक वाळल्या की तुम्ही त्यांना फ्राय करून एन्जॉय करू शकता. व्हिडिओमध्ये बघा तुम्ही कशा प्रकारे त्या फुलत आहेत. एक डबल टिबल साईज होते या कुरडयांची. तर एकदा ह्या कुरडया तुम्ही नक्की बनवून बघा, खूपच टेस्टी होतात. आणि कशा झाल्या आहेत त्या मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर आजच्यासाठी एवढंच. ओके, बाय गाईज, सी यू सून इन नेक्स्ट व्लॉग अँड थँक यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओज.